नमस्कार सर्वांना, मी प्रांजली। आज दुपारी 12 वाजता आणि संध्याकाळी 6 ते 6:30 या वेळेमध्ये पितरांसाठी असा दिवा नक्कीच लावू शकता। नोकरीनिमित्त, व्यवसायानिमित्त तुम्ही बाहेर गावी, बाहेर देशात राहता तर तिथे पितृशांतीसाठी तुम्ही अशा प्रकारचा एक साधा आणि सोपा दिवा घरामध्ये लावू शकता। आता बघा, दुपार तर होऊन गेलेली आहे। हा दिवा मी दुपारी 12 वाजता लावलेला आहे, पण मग तुम्ही आज संध्याकाळी 6 ते 6:30 या वेळेमध्ये सुद्धा अशा प्रकारे दिवा लावू शकता। तुम्हाला जर तुमच्या 3 पिढ्यांच्या पितरांची नावं माहीत असतील, तुमचं गोत्र माहीत असेल तर अतिशय उत्तम। जर 3 पिढ्यांच्या पितरांची नावं माहीत नसतील तर ज्यांची नावं माहीत आहेत त्यांचं नाव घेऊन सुद्धा तुम्ही त्यांच्यासाठी असा दिवा लावू शकता। आम्ही काय करतो, तुम्हाला एक ट्रिक सांगते। आपल्या घरातील जी मोठी मंडळी असतात बघा, जी वृद्ध मंडळी आहेत, सर्वात ज्येष्ठ, तर त्यांना विचारायचं की आपल्या घरातील 3 पिढ्यांच्या पितरांची नावं काय आहेत। त्यांना इझिली माहीत असतात आणि ती नावं एका पेपरवर लिहायची आणि तो पेपर जो आहे देवघराच्या आजूबाजूला जो एखादा आपण ग्रंथ वगैरे ठेवतो किंवा देवांचं सामान जिथे ठेवतो तर तिथे तो कागद घडी घालून ठेवायचा। म्हणजे जेव्हा केव्हा आपल्याला पितरांची नावं लागतील तर तेव्हा त्या देवघराच्या आजूबाजूला ठेवलेलं जी नावाची चिठ्ठी आहे ती आपल्याला इझिली मिळून जाते आणि मग त्यातली नावं वाचून जे आहे ते आपण 3 पिढ्यांच्या पितरांची नावं घेऊन तर्पण विधी असेल, त्यांच्या तिथीला दानधर्म वगैरे जे असेल तर अशा गोष्टी करू शकतो। तर हा दिवा लावण्यासाठी एखादा चौरंग किंवा पाट घ्यायचा आहे। रांगोळी वगैरे काही काढायची नाही। त्याच्यावर तुमच्याकडे फोटो असेल जे वारलेले आहेत त्यांचा, तर तो फोटो ठेवायचा आणि फोटोला पितरांच्या पांढरी फुलं आणि तुळशीपत्र मंजुळासहित अर्पण करण्याला खूप जास्त महत्त्व आहे। तुमच्याकडे असेल तर नक्कीच तुम्ही पांढरी फुलं आणि तुळशीपत्र त्या फोटोला अर्पण करू शकता। त्यानंतर फोटोच्या समोर, आणि फोटो नसेल तर डायरेक्ट चौरंगावर एक गव्हाची रास घ्यायची आहे आणि हा जो चौरंग किंवा पाट आहे किंवा हा जो दिवा आहे तो आपल्याला घरामध्ये दक्षिण दिशेला लावायचा आहे। तुमच्या घरामध्ये कोणतीही एक रूम घ्यायची जिथे दक्षिण दिशेची जागा मोकळी आहे, तिथे हा पाट किंवा चौरंग ठेवायचा आणि तिथे दिवा लावायचा आहे। आता गहू किती घ्यायचे तर बघा, हे गहू आपल्याला नंतर दान करायचे असतात आणि दान हे नेहमी 1.25 पटीत करावं असं म्हटलं जातं। त्यामुळे तुम्ही इथे 1.25 किलो गहू ठेवू शकता किंवा तुम्ही एक तांब्या, ग्लास किंवा पेला घेऊ शकता किंवा 1.25 मूठ, म्हणजे तांब्याने घ्यायचा असेल तर 1.25 तांब्या गहू टाकायचे, ग्लासनं घ्यायचा असेल तर 1.25 ग्लास गहू घ्यायचे, मूठ घ्यायचे असेल तर 1.25 मूठ। आता इथे जे गहू आहेत ते मी 1.25 ग्लास घेतलेले आहेत। गव्हाची रास ठेवायची, त्यावर एक मातीची पणती घ्यायची न वापरलेली, आणि जर तुमच्याकडे पणती नसेल किंवा तुमची जर इच्छा असेल की मला पितळेचा दिवा दान करायचा आहे किंवा स्टीलचा दिवा दान करायचा आहे तर तो तुम्ही घ्यायचा आहे, वापरलेला घ्यायचा नाहीये। तर माझ्याकडे इथे पितळेचा होता, मी पितळेचा दिवा घेतलेला आहे। त्याच्यामध्ये जे कोणतं तेल आपण देवासाठी वापरतो ते तेल टाकायचं आणि एक लांब वात घ्यायची आहे। पिळ्याची वात घ्यायची नाही, जी आपण हातावर वळतो ना, कापूस फक्त लांब करतो आणि हातावर वात वळतो, तर ती वात घ्यायची आहे। एक सिंगल वात घ्यायची आहे। देवाला जे वापरतो ते तेल घ्यायचं, हा दीप प्रज्वलित करायचा आहे। अगरबत्ती घ्यायची, अगरबत्ती ओवाळून घ्यायची, त्यानंतर नैवेद्य दाखवायचा आणि समोर तुम्ही बघू शकता एक पेला घ्यायचा। त्या पेल्यामध्ये स्वच्छ पिण्याचं पाणी जे असतं ते ठेवायचं आहे आणि नंतर हा पेला जो आहे तो झाकून ठेवायचा आहे आणि जो आपण दिवा लावलेला आहे गव्हाच्या राशीवरती त्यामध्ये चिमूटभर काळे तीळ टाकायचे आहेत। या प्रकारे सर्व नैवेद्य, दिवा लावून झालं, अगरबत्ती ओवाळून झाली, त्यानंतर समोर बसायचं, आपण आपल्या दक्षिणेकडे तोंड करून 3 पिढ्यांच्या पितरांची नावं घ्यायची आणि समजा तुमच्या घरामध्ये सतत कोणी आजारी असेल, कोणाला कोणत्या कामात यश मिळत नसेल, कोणाला नोकरी लागत नसेल, संतान प्राप्ती कोणाला होत नसेल किंवा कोणाचं लग्न होत नसेल, तर त्या 3 पिढ्यांच्या पितरांना प्रार्थना करायची की मी आज ही सेवा केलेली आहे याचा स्वीकार करा, पितृशांतीसाठी मी हे केलेलं आहे आणि यापुढेही मला जशी तुमची घडेल तशी सेवा मी करण्याचा प्रयत्न करेल। तुमच्या आशीर्वादाने माझ्या मुलीचं लग्न होत नाहीये किंवा मुलाचं लग्न आपल्या होत नाहीये तर त्यांचं लग्न होऊ द्या, योग्य वर मिळू द्या किंवा वधू मिळू द्या, किंवा माझ्या सुनेला बाळ होत नाहीये तर संतान प्राप्ती होऊ द्या, किंवा तुमचा व्यवसाय चांगला चालत नसेल तर पितरांची नावं घेऊन तुमच्या आशीर्वादाने आपला व्यवसाय चांगला चालू द्या, पुढे प्रगती होऊ द्या घराण्याची। जे काही तुम्हाला वाटतं ती सगळी प्रार्थना व्यवस्थितपणे पितरांना करायची, नमस्कार करायचा आणि मग त्यानंतर पितृ अष्टक म्हणायचा। आता मी पर्सनली पितृ अष्टक म्हणते कारण मला ते म्हणायला खूप आवडतं, तर तुम्ही पितृ अष्टक म्हणू शकता किंवा पितृ अष्टक म्हणायचं नसेल तर पितृस्तुती किंवा पितृस्तोत्र म्हणू शकता आणि मग त्यानंतर परत एकदा प्रार्थना करून आपण आपलं आसन सोडायचं आहे। या प्रकारे आज संध्याकाळी 6 ते 6:30 या वेळेमध्ये तुम्ही पितरांसाठी दिवा लावू शकता आणि दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान झाल्यानंतर ही पूजा आपल्याला उचलायची आहे। ज्यांनी आज दुपारी 12 वाजता दिवा लावलेला आहे तर त्यांनी फक्त आता संध्याकाळी त्या दिव्यामध्ये तेल टाकायचं,
वात पूर्ण जळालेली असेल तर दुसरी सिंगल वात घ्यायची आणि वात जर ती शिल्लक असेल तर तीच वात जो आहे तो दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि परत एकदा प्रार्थना करून सकाळी जी केली इच्छा बोलली तीच प्रार्थना करून पितृ अष्टक किंवा पितृस्तुती किंवा पितृस्तोत्र तुम्ही म्हणू शकता. दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्या सकाळी स्नान झालं की हे जे गहू आहेत, गहू आणि दिवा जो आहे तो तुमच्या आजूबाजूला एखादी गुरुजी असतील तर त्यांना तुम्ही दान म्हणून देऊ शकता किंवा कोणी घेणारं नसेल तर एक पांढरा कपडा घ्यायचा, पांढरं ब्लाऊज पीस वगैरे किंवा धोतर वगैरे काही असेल तर घ्यायचं, त्याच्यामध्ये हे सर्व ठेवायचं आणि एखाद्या मंदिरामध्ये तुम्ही ठेवून येऊ शकता. एखादे तुमच्या आजूबाजूला कोणी गुरुजी असतील तर त्यांना घरी बोलून तुम्ही दूध, फळ, त्यांना खाण्यासाठी फळ, पिण्यासाठी दूध देऊ शकता आणि यथाशक्ती तुम्हाला जी काही दक्षिणा द्यायची आहे ती तुम्ही देऊ शकता. गुरुजी वगैरे कोणी घरी येणारे नसतील ते तुमच्या आजूबाजूला एखादं मंदिर असेल तर त्या मंदिरामध्ये जाऊन 3 पिढ्यांच्या पितरांची नावं घ्यायची आणि तिथे दान पेटीमध्ये गुप्तदान करायचं पितरांच्या नावे. जेव्हा आपण दान करतोय, ही पूजा करतोय किंवा गुरुजींना तुम्ही दूध प्यायला वगैरे बोलवताय, दक्षिणा देतोय, त्यावेळेला 3 पिढ्यांच्या पितरांची मनातली मनात नावं घ्यायची, आपल्या गोत्राचा उल्लेख करायचा आणि तुमच्या प्रित्यर्थ मी हे दान करत आहे असा उल्लेख नक्की करावा. आणि तुम्ही महिला असू द्यात किंवा पुरुष असू द्यात, आपल्या 3 पिढ्यांच्या पितरांसाठी असा दिवा नक्की लावू शकता. आय होप तुम्हाला संपूर्ण माहिती मिळालेली आहे. तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं सुद्धा तुम्हाला या दिव्याविषयी मिळालेली असतील.